आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलातील विद्यार्थी अभ्यासाबरोबरच अवांतर वाचन संस्कृती दररोज राबवताना दिसतात। अध्ययनासाठी व ज्ञानग्रहणासाठी वाचन हे अतिशय महत्त्वाचं कौशल्य। सध्याच्या बदलत्या परिस्थितीमध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती विसरून चालणार नाही। वाचनाने विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी बनतं। वसतिगृहातील मुलांना भगवद्गीता, प्रेरणादायी पुस्तके, गोष्टी, प्राणी, पक्षी यांची माहिती देणारं साहित्य, शास्त्रज्ञांच्या कथा, बडबडगीते, गाणी, संस्कार, चरित्र यांचा समावेश असलेलं साहित्य वाचनास दिलं जात आहे। वाचनामुळे मनोव्यापार तयार होतो, मुलांना नवनवीन कल्पना सुचतात आणि त्यातून त्यांची मानसिक वाढही होते। टीव्हीवरचे जे कार्टून आहे त्याच्यामध्ये सुष्ट दुष्ट प्रवृत्तीचा संघर्ष दाखवला जातो, परंतु त्यात कल्पनाशक्तीला वाव नसतो। वाचनामुळे ती क्षमता विकसित होते। मुलांना दररोज पुस्तक वाचनाचं महत्त्व समजून सांगण्यात येत आहे। जसं की पुस्तक एक असं गिफ्ट आहे जे तुमच्या गरजेनुसार अनेक वेळा उपयोगात तुम्ही आणू शकता। काळाच्या विशाल सागरातून घेऊन जाणारी जहाज म्हणजे पुस्तके। ज्या व्यक्तीला चांगले पुस्तक वाचनाची सवय नाही त्या व्यक्तीला निरक्षरापेक्षा जास्त किंमत नाही। आदर्श जीवनात 3च मार्गदर्शक असतात, ते म्हणजे चांगलं मन, चांगले मित्र आणि चांगली पुस्तकं। अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या मनावर पुस्तकाचं महत्त्व बिंबवलं जात आहे। या कामी वसतिगृह व्यवस्थापक साईनाथजी वरपे सर, वसतिगृह अधीक्षक गोरख सोनवणे सर व सर्व वसतिगृह शिक्षक मेहनत घेत आहेत। या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी कौतुक आणि अभिनंदन करत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।